मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत माझा जो सेकंड ट्रायमेस्टर आहे म्हणजे जे दुसरे 3 महिने असतात आपले प्रेग्नन्सीचे ते शेअर करणार आहेत। जे फर्स्ट ट्रायमेस्टर असतो पहिले प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता। तर म्हटलं चला आता सेकंड आणि थर्ड हे देखील तुमच्यासोबत नक्की शेअर करावं। मला ना जो सेकंड ट्रायमेस्टर आहे तो सुरू होऊन जवळपास 8 दिवस होऊन गेलेत। हा व्हिडिओ करायला थोडासा उशीर झाला कारण समजू शकता की थोडासा थकवा येतो प्रेग्नन्सीने। जी एनर्जी माझी सकाळी असते ती संध्याकाळी असेल असं अजिबात नाही। त्यामुळे आज मी 11:15 झाले तर नवांना स्कूलला गेले, जी बाकीची कामं आहेत ती आवरली। म्हटलं चला पहिला जो आपल्याला तुमच्यासोबत जे शेअर करायचं प्रेग्नन्सीचे जे दुसरे 3 महिने आहेत ते त्याचा व्हिडिओ शूट करून घेऊयात, नाहीतर मग हे असंच राहतं नंतर करू करून। त्यामुळे म्हटलं आज पहिलं करून घेऊयात। तर जास्ती वेळ न घालवता मी तुमच्यासोबत शेअर करते की माझे हे जे दुसरे 3 महिने होते जे प्रेग्नन्सीचे 4था, 5वा आणि 6वा तर कसा गेला हे तुमच्यासोबत शेअर करते। म्हणजे या 3 महिन्यात मला कुठले सिम्पटम्स होते, कुठला त्रास झाला, काय अप्स डाऊन्स झाले हे तुमच्यासोबत शेअर करते। तर सगळ्यात आधी मी हे सांगते की मला जे पहिले 3 महिने होते त्यातले जे काही प्रॉब्लेम्स होते किंवा जे काही सिम्पटम्स होते ते या महिन्यात काही सिम्पटम्स जे ते पूर्ण गेलेत। ते म्हणजे सगळ्यात सिम्पटम्स म्हणण्यापेक्षा त्रास किंवा सिम्पटम्स काहीही म्हणू शकता त्याला। सगळ्यात मेन म्हणजे जे मला ब्रश करताना जे मला वॉमिटिंग व्हायचं ते पूर्णपणे बंद झालं। एकदाही या 3 महिन्यात म्हणजे 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यात एकदाही मला वॉमिटिंग झालेली नाही आहे किंवा मला मळमळ देखील झालेली नाही आहे, जी पहिल्या 3 महिन्यात मला थोडीफार प्रमाणात होती। आणि दुसरी गोष्ट जी माझी बंद झाली आहे या दुसऱ्या 3 महिन्यात ती म्हणजे खोकला। जो पहिल्या 3 महिन्यात मला एक्स्ट्रीम लेवलचा खोकला होता तो अजिबात आला नाही। आणि या जे 3रा, 4था, 5वा महिने यात मी बरंचसं आंबट थंड खाल्लं, बाहेरचं तर प्रचंड खाल्लं, पण मला या 3 महिन्यात अजिबात खोकला वगैरे अजिबात झाला नाही किंवा जाणवला नाही। आता ह्या 3 महिन्यात मला काय होतं, कुठले त्रास होते, कुठले सिम्पटम्स होते हे मी तुमच्यासोबत शेअर करते। सगळ्यात पहिलं म्हणजे मला ना जे आपले रुटीन चेकअप असतात त्या व्यतिरिक्त दवाखान्यात एकदा जावं लागलं। 18 मार्चपासून मला जो आहे तो 4था महिना चालू झाला होता। तर 18 मार्च नंतर मला वाटतं 24-25 तारखेलाच आहे ना मी आजारी पडले। आणि आजारी अशी पडले की मला ताप वगैरे फार सहसा येत नाही। लास्ट टाइम जो मला ताप वगैरे आला असेल तर तो 2023मध्ये दिवाळीच्या दरम्यान जेव्हा माझ्या टॉन्सिल्सचा मला त्रास होत होता तेव्हाच। त्यानंतर मला कधी ताप वगैरे असं कधी आलेलं नाही किंवा कणकणी खूप अशी आलेली नाही। पण मी मध्ये ना अशी आजारी पडले होते की माझं डोकं जे मी बोलले की मला पहिल्या 3 महिन्यातही माझं डोकं दुखायचं पण ते अगदी नॉर्मल असं होतं। पण हे जे दुसरे 3 महिन्यात ना यात माझी जी डोकेदुखी ती एक्स्ट्रीम लेवलला गेली होती की म्हणजे मी सहनच करू शकत नव्हते। तर माझी सुरुवात खरं डोकेदुखीची एकदम जे खूप जास्त डोकं दुखतं ना ती त्याची तिथूनच झाली। एक दिवशी माझं खूप डोकं दुखत होतं आणि मला असं वाटलं राहील बरं होऊन जाईल, नेहमी होतं तसं, पण ते खूपच वाढत गेलं। मला त्यानंतर तापही आला, कणकणी आली। तर तो दिवस होता की मी झोपून होते, मी काही केलं नाही। दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो, जेव्हा गोळ्या वगैरे घेतल्या तरीही मला ठीक नव्हतं वाटत, पण जेवण वगैरेही आम्ही बाहेरून सांगितलं होतं ते जेवण वगैरे केलं, झोप घेतली, त्यानंतर मला जरासं बरं वाटलं। तर ह्या दुसऱ्या 3 महिन्यात फक्त एकदाच मला एक्स्ट्रा दवाखान्यात जावं लागलं होतं, ते तेवढ्याच कारणामुळे। कारण पहिल्या वेळेस जे पहिले 3 महिने होते ना तेव्हा मी खूप वेळा दवाखान्यात गेली होती खोकल्यामुळे वगैरे, पण ह्यावेळेस काही तेवढं एकदाच जावं लागलं। आणि त्यानंतर जे माझं रुटीन चेकअप होतं ते होतं 4थ्या महिन्याचं। तर आम्ही गेलो माझ्या गायनीकडे, जे माझे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे। तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझं डोकं ना खूप दुखतंय, कारण तेव्हा माझं डोकं खरंच खूप दुखायला लागलं होतं की दर 1 दिवसानंतर माझं इतकं डोकं दुखायचं की ते मला सहनच होत नव्हतं। खूप म्हणजे खूपच दुखायला लागलं होतं। आणि मी तर कुठल्या गोळ्याही घेत नव्हते की जाऊ देत करून, कारण नको घ्यायला मला। नॉर्मली आपण जेव्हा जे सगळ्यांनाच होतं जेव्हा आपण प्रेग्नंट असतो तेव्हा आपण इतर कुठल्या गोळ्या घेणं टाळत असतो। जेव्हा मी त्यांना सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं की तू क्रोसिन घेऊ शकतेस, त्यासाठी तुला सारखंसं दवाखान्यात वगैरे जायची गरज नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा एप्रिल चालू झाला होता, मार्चच्या एंडिंग झाली होती आणि जे आपलं स्टार्टिंग आहे ते चालू झालं होतं एप्रिलचं।
म्हणजे मला 4.5 महिने झाले होते. 4था महिना चालू होऊन एक 8-10 दिवस झाले होते तेव्हा माझं चेकअप होतं. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल यावेळेसची जी एप्रिलची जी गरमी होती ती अगदी मे महिन्यासारखी होती. तर त्या बोलल्या की सध्या गरमी जास्ती आणि ती वाढली असल्यामुळं पाण्याचं प्रमाण वाढवलं की तुझं डोकं दुखणंही बंद होईल. त्याचबरोबर ना मला जळजळही चालू झाली होती, जी की मला पहिल्या 3 महिन्यात अगदी हार्डली एखाद दुसऱ्या वेळेस झाली असेल. पण 4थ्या महिन्यापासून मला हार्ट बर्न व्हायला सुरुवात झाली होती, म्हणजे जळजळ होण्यासाठी सुरुवात झाली होती. माझं डोकं दुखायचं आणि मला वातही यायचं पायांना वगैरे. तर तेव्हा मला डॉक्टरनी सांगितलं की तू पाण्याचं प्रमाण वाढव, तुझे हे तिन्ही त्रास कमी होतील. आणि खरं सांगू तसंच झालं. मी जेव्हा घरी आले ना, जेव्हापासून मला डॉक्टरनी सांगितलं तेव्हापासून मी पाण्याचं प्रमाण भरपूर वाढवलं. सगळ्यात पहिलं माझं डोकं दुखणं बंद झालं. आणि जरी दुखलं एक 5-6 दिवसातनं एकदा जर मी थोडंसं डिहायड्रेशन झालं आणि मी जर क्रोसिन घेतली ना तर मला लगेच बरं वाटून जायचं. त्याचबरोबर माझं वाताचं प्रमाण कमी झालं. मला जी जळजळ व्हायची त्याचंही प्रमाण बरंचसं कमी झालं. पूर्ण बंद नाही झालं, कारण मी चटपटीत आणि मसालेदार पदार्थ खायचे, तर त्याने ते होतच असतं. पण प्रमाण कमी झालं पहिल्यापेक्षा, हे मात्र खरं. इतर कुठल्या गोळ्या न घेता मला फक्त क्रोसिन घ्यायला सांगितली होती, डोकं वगैरे दुखत असेल तर त्यासाठी, किंवा तुमची कंबर वगैरे जरी जास्त दुखत असेल तरी मला क्रोसिन घ्यायला सांगितले होते. आता हे माझ्या डॉक्टरने सांगितलं आहे, माझं ऐकून तुम्ही ते करा असं मी म्हणत नाही. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचं ऐका, त्यांचा सल्ला घ्या आणि मगच या गोष्टी करा. कारण प्रत्येकाचं जी ट्रीटमेंट असते ती वेगळी वेगळी असते. जे माझे डॉक्टर सांगतील ते तुमचं सांगतीलच असं अजिबात नाही. त्यामुळे कुठलेही गोळ्या, औषधं, कुठलेही उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या. तर हे होते माझे 3 सिम्पटम्स. त्यानंतर जे वारंवार वॉशरूमला जात होते तर त्याचंही प्रमाण बरंचसं कमी झालं होतं. खरं सांगायचं तर मला वॉशरूमला येण्यासारखं फक्त रात्रीचं जावं लागायचं. जेव्हा मी खूप जागायचे तेव्हा का माहिती मला अजूनही असं होतं, तर रात्री मला झोप नाही ना आली तर दर अर्ध्या तासाने मला वॉशरूमला जावं लागतं. का हे मला अजूनही नाही कळलं. पण दिवसा खूप प्रमाण कमी झालं होतं माझं वॉशरूमला जायचं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे झोप. माझी झोप पूर्ण उडाली होती. जे मी पहिले 3 महिने सारखे झोपायचे ना, तर दुसरे 3 महिने इवन आत्ताही मला असं होतं की मला झोपच येत नाही रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत. आणि मग सकाळी जाग यायला थोडासा त्रास होतो. आणि आता नवऱ्याचं स्कूल चालू झालं आहे त्यामुळे उठावंच लागतं. तर मी दुपारी थोडी जरी झोपले किंवा नाही जरी झोपले ना तरी मला साधारण 1-1.5 तरी वाजतो झोपायला. माहीत नाही झोप नाही येत. त्यानंतर जे मला पहिले 3 महिने जो त्रास होता ना माझ्या खुब्याचा, म्हणजे मला एक हिप पेन होतं डाव्या साईडचं, जे माझं हिप आहे ते पेन करतं. तर ते पेन माझं खूप जास्ती वाढलं आहे. आणि ते माझं कमरेपासून ते काय म्हणतात पायापर्यंत, पूर्ण गुडघ्याच्या खालीपर्यंत ते दुखतं. कधी कधी नीट झोपता येत नाही त्या दुखण्यामुळे. एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होता येत नाही. आणि ते पेन न सांगण्यासारखं खूप प्रचंड. मला जे हिप पेन किंवा जो माझा खुबा दुखतो हा पहिल्या प्रेग्नन्सीच्या आधीपासूनच दुखतो. नवऱ्याच्या वेळेसही दुखत होता, पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस देखील. पण तेव्हा ठीक आहे, सहन व्हायचं, एवढं असं काही वाटायचं नाही. पण आता कधी कधी असा दिवस म्हणजे दुपारपर्यंत ठीक असते, पण जसा दिवस पुढे जातो ना तसं ते दुखणं इतकं वाढतं, इतकं ना की मला उभं राहणं बसणंही अवघड होऊन जातं. आणि झोपताही खरं म्हणजे त्या खुब्याच्या दुखण्यामुळे येत नाही. तर चालायचं मी माझं म्हणजे मी पहिल्या महिन्यात जेवढी छान, पहिले जे 4-5 महिने होत्या, मी 5व्या महिन्यापर्यंत छान फिरले वगैरे असेल. पण त्यानंतर ना हे हळूहळू बंद झालं. कारण माझी खुबाही दुखायचा, माझी पाठ आहे ती देखील अवघडते, फार अवघडते. ती अवघडते म्हणता येईल की दुखतं म्हणता येईल हे मला सांगता येत नाही, पण दुखतेही आणि अवघडतेही. आणि पाठीवर आपण झोपू शकत नाही, त्यामुळे तिचा अजूनच त्रास होतो. दुसरं म्हणजे माझा खुबा दुखतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी जर जास्ती वेळ उभी राहिले किंवा चालले तर माझे तळपायही खूप दुखतात. त्यामुळे माझं सध्या चालणंही बंद आहे. हे मला रोज ओरडतात, पण माझ्याच्याने नाही होते या गोष्टी, त्यामुळे तेही बंद झाले. तर मला आधी असं स्टार्टिंगला वाटलं होतं की ही प्रेग्नन्सी ना मी खूप एन्जॉय करेल, खूप सगळ्या गोष्टी करेल वगैरे वगैरे वगैरे. पण खरं सांगू मला आत्ता ना काहीच असं वाटत नाही
की मी हे करावं ते करावं. मी जेवढं होईल तेवढं करते आणि बाकीचं ठेवून देते. प्रत्येकाचं असं असेल असं नाही. काही काहींची जी प्रेग्नन्सी ती खूप एनर्जीने भरलेली असते, ते सगळ्याच गोष्टी करू शकतात. पण मला ते जमत नाही हे खरं सांगायचं तर. कारण मला त्रास होतो उभा राहायला, बसायला, उठायला नाही जमत आहे जास्ती वेळ. तर हरकत नाही, थोडेच दिवस आहे, थोड्या दिवसांनी सगळ्या गोष्टी बंद होतील नक्कीच. तर अजून मला काय सिम्पटम्स होते, हो दुसरी गोष्ट म्हणजे माझं ना हे पूर्ण काळं पडले, दिसत असेलच. आणि हे असं वाटतं ना की मी क्लीन करत नाही, पण खरं सांगू का, मी त्याला रोज क्लीन करते, पण तरीही ना ते फार असं टॅन झालंय, खूप असं विचित्र दिसत आहेत. आणि त्या गोष्टी मी आत्ताही त्याला ना बरंचसं म्हणजे लपवायचं, कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते, पण ते दिसतंच. खूप टॅन झालं आहे ते. त्यानंतर म्हणजे झोप व्यवस्थित होत नाही, त्यामुळे माझ्या डोळ्याखाली खूप सारे डार्क सर्कल झालेत, खड्डे पडलेत. पण आता त्या मेकअपने मी बरेचसे झाकायचा प्रयत्न केलेला आहे. आय थिंक तरी थोडेफार दिसतातच. तर हे जे स्किन टॅनिंग आहे ती मला जास्ती झाली आहे या दुसऱ्या 3 महिन्यात. अजून पुढचे 3 महिन्यात तोपर्यंत तर काय होणार आहे माहीत नाही. पण या सगळ्यात एक छान गोष्ट झाली आहे ती म्हणजे माझी केसांची लेंथ खूप छान अशी लेंथ वाढली. आणि तुम्ही पाहू शकता हे जे आहेत ना, हे इथून असे हे वेवी दिसत आहेत, तर हे नवीन आलेले हेअर आहेत माझे. केस गळणं अगदी पूर्णपणे बंद झाले, पूर्ण बंद झाले. आणि तुम्ही पाहू शकताय की छान असे दाट झाली आहेत केस, कारण केसच गळत नाही आहे, त्यामुळे ते दाट तर होणारच आहेत. आणि मी हे असं पुढे तेवढ्यासाठी घेते की हे झाकलं जाईल, कारण खूप टॅन झाली आहे माझी मान. आणि होते नवन्याच्या वेळेसही झाली होती माझी सेम अशीच, पण थोडंसं प्रमाण कमी होते, वेळेस थोडंसं जास्ती झालं आहे. आपल्या हार्मोन्समध्ये जे चेंजेस होतात त्याने ह्या गोष्टी होतच असतात. डिलेव्हरी झाल्यावर ह्या पूर्णपणे जातात. दुसरी गोष्ट त्यानंतर म्हणजे जे पिंपल्स, मला खूप मोठे पिंपल्स माझ्या छातीवर, पाठीवर खूप म्हणजे असे अगदी एवढे मोठे असे पिंपल्स येत होते, म्हणजे खूप दुखायचे. पण ह्या 3 महिन्यात ते पूर्ण गेले, तर अगदी प्लेन झाले, एकही पिंपल नाही आहे, चेहऱ्यावरही नाही आहे, अजिबात नाही आहे. चेहराही अगदी छान असा प्लेन झाला आहे आणि छान ग्लोही आला आहे, मस्त वाटतं आहे. बहुतेक नवन्याच्या वेळेसही माझ्या चेहऱ्यावर पिंपल वगैरे अजिबात नव्हता. ह्यावेळेस पहिले 3 महिने खरं पिंपल्सनी खूप त्रास दिला, म्हणजे चेहऱ्यावर कमी, पण माझ्या इथे साईडला नाही का, चिन एरियावर, त्यानंतर फोरहेडवर, पाठीवर आणि छातीवर तर खूपच यायचं. आणि ते दुखायचे, असं झोपलं ना आपण पाठीवर, धक्का जरी लागला ना तरी दुखायचे, एवढे ते मोठे पिंपल्स होते. पण आता त्यातला एकही नाही आहे. तर अजून क्रेविंग, जे स्टार्टिंगला मी खूप तिखट असं चमचमीत खात होते ना, तर माझा जसं म्हणजे दुसरे हे 3 महिने जे सेकंड ट्रायमेस्टर, तो जसा संपत आला, जसा मला 6वा महिना चालू झाला आणि त्यानंतर माझी जी क्रेविंग आहे ती पूर्णपणे चेंज झाली. म्हणजे मला अगदी तिखट छान असं खावं वाटायचं नाही, ते माझं गोडकडे स्विच झाले. म्हणजे मला सध्या गोड खायची खूप क्रेविंग होते, काही ना काहीतरी गोड हवं असतं. आणि ही सवय नाही याच्या आधीही मला होती, असं नाही की ह्याच वेळेस आहे. म्हणजे नॉर्मल पण याच्यात जेव्हा उन्हाळा संपत येतो ना की मला गोड खायची क्रेविंग होते. आणि आत्ताही तशीच आहे. मग मला हेच समजत नाही की प्रेग्नन्सीमुळे की जे माझं नॉर्मल नेहमीच असतं त्यामुळे. तर माझी सध्याची कंडिशन अशी आहे की जेवण झाल्यावर मला थोडं तरी गोड काहीतरी हवं, तरच मला माझं पोट भरल्यासारखं वाटतं. नाहीतर असं वाटतं मी काही खाल्लंच नाही आहे व्यवस्थित. तर त्यामुळे मला सध्या गोडची क्रेविंग जास्ती होती आणि त्यामुळे आमच्या घरातही गोड येते आणि बनवलंही जातं, जसं की खीर, शिरा, काही ना काहीतरी गोड मी सतत बनवत असते. तर हे होतं क्रेविंगचं. त्यानंतर अजून मला ना हे सगळे पॉईंट्स लिहून घ्यायचे होते, मला विसरलेही. आणि मेन म्हणजे माझा जो मम्मी काय म्हणतात ना, मदर ब्रेन का मम्मी ब्रेन काहीतरी बोलतात, आता मला नीटसं आठवत नाही आहे, तर तो ॲक्टिवेट झाला आहे. मी गोष्टी विसरते आहे. मी काय गोष्टी विसरले हे तुम्हाला सांगते. हे थोडंसं फनी आहे किंवा हसण्यासारखं, मलाही स्वतःला हसायला येतं की हे असं कसं काय वागू शकते मी. एक दिवशी मी चपाती वगैरे करायला घेतल्या आणि तवा गॅस चालू केला आणि तवा गॅसवर ठेवायचा ना, तर मी पोळपाट गॅसवर ठेवलं होतं.
ते नशीब की असं ठेवल्यावर लगेच लक्षात आलं, मी पटकन बाजूला केलं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक दिवशी मिठाचा माझा जो डब्बा आहे मोठा मिठाचा, तो मी ड्रॉवरमध्ये ठेवला आणि मी कुठे ठेवला हेच विसरले. मी पूर्ण एक दिवस मिठाचा डबा शोधत होते माझा, की मी कुठे ठेवला आहे मिठाचा डब्बा. आणि तो मी जिथे कप वगैरे ठेवते ना तिथे मिठाचा डब्बा ठेवून दिला होता. आणि एक दिवशी यांनी बडीशेप, माझा बडीशेपचा आणि मिठाचा डब्बा आहे ना तो सेमच आहे, यांनी बडीशेप खाल्ली आणि तो डब्बा माझ्या हातात दिला. तर मी कुठल्या धुंदीत होता, मी तो मिठाच्या जागी ठेवून दिला. आणि यांना मला ना बडीशेप खायची होती, ठेवून दिला आणि मला बडीशेप खायची होती नंतर. तर मी यांना विचारते की बडीशेपचा डब्बा कुठं, तर म्हणतात अरे तुझ्याकडेच दिला होता. म्हटलं तुम्ही माझ्याकडे दिलंच नाही. तर असं काय करते, मी दिला, मी शोधला तेव्हा मला सापडलं की मी मिठाच्या जागेवर ठेवला आहे आणि मिठाचा डब्बा आहे तो बाजूलाच ठेवून दिला आहे. त्यानंतर एक दिवशी ना मी खाली गेले लिफ्टमधून पार्किंगला आणि मी कशासाठी खाली गेले हेच विसरले. मला वाटलं मी कचरा टाकायला आले, कारण मी जात होते रोज, तेव्हा नवाण्याचं स्कूल वगैरे चालू नव्हतं. तर मी लिफ्टमध्ये पुन्हा डोकवलं की मी कचऱ्याचं तर पिशवी किंवा डब्बा माझ्यासोबत आणलेला नाही आहे. मग मला आठवलं अरे मी कचरा टाकायला नाही, मी दूध घ्यायला आली. खाली किटली ठेवत असतो आम्ही दुधाची, तर ती घ्यायला आली. ती परत अजून एकदा ना मी मोहरीची डब्बी फ्रीजमध्ये ठेवून दिली. मोहरीची डब्बी फ्रीजमध्ये, मसाल्याचा डब्बा फ्रीजमध्ये, म्हणजे एवढे गोंधळल्यासारखं होतंय मला. म्हणजे नवण्याच्या वेळेस असं कधीच झालं नव्हतं, मी एवढ्या गोष्टी विसरले नव्हते. पण ह्यावेळेस मी खूप गोष्टी विसरते, खूप छोट्या मोठ्या तर खूप साऱ्या गोष्टी विसरल्या जातात माझ्याकडनं. पण मजा येते हे आठवल्यावर की असं कसं कोणी विसरू शकतं. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे जे थकवा आहे तो मला जे पहिले 3 महिने होते तेव्हा थकवा जाणवायचा, पण एवढ्या प्रमाणात नाही. पण आत्ता प्रचंड जाणवतो. संध्याकाळ होईपर्यंत माझी जी एनर्जी ती पूर्ण डाऊन होते. सकाळी मी जेवढी फ्रेश असते तेवढीच संध्याकाळी असेल असं अजिबात नाही. माझं असं होतं मी दुपारपर्यंत जेवढी कामं करेल ना तेवढी ओके, दुपारनंतर जर कामं राहिली तर ती माझ्याच्याने होतील की नाही याची मला गॅरंटी नसते. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत माझ्या प्रेग्नेन्सीमधल्या. आता यातल्या बऱ्याचशा खरं तर मी विसरलेही असेल, जसं की मीच मगाशीच सांगितलं की आजकाल बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या विसरल्या जातात, पण बहुतेक मी सगळ्या सांगितल्यात. आणि मी आता यावेळेस ट्राय करणार आहे की मी लिहून ठेवणार आहे, म्हणजे विसरायला नको. त्यामुळे तर आता मला 7वा महिना चालू झाला. 7वा महिना चालू होऊन मला एक 8 दिवस वरती झाले. तर आत्ताही काही गोष्टी आहेत ज्या चेंज झाल्यात, त्या मी 3 महिन्यात कुठले बदल झाले किंवा कुठले सिम्पटम्स होते यामध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे जे सेकंड ट्रायमेस्टर आहे म्हणजे दुसरे 3 महिने, 4था, 5वा, 6वा यात मला काय काय अनुभव आले किंवा मला कुठले कुठले सिम्पटम्स होते, कुठले चढ उतार आले, या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. तुम्हाला या गोष्टी असतील नसतील माहीत नाही, कारण प्रत्येकाची प्रेग्नन्सी हे वेगळी असते, त्यामुळे कंपेअर करून चालत नाही. काही काहींची एकदम हाय एनर्जीवाली असू शकते आणि काही काहींची एकदम डाऊन, की अगदी काहीच नाही फक्त झोपावं वाटू शकतं. तर प्रत्येकाच्या बॉडीनुसार ती वेगवेगळी रिॲक्ट होत असते. पण प्रेग्नन्सी कशीही असू देत, एनर्जीवाली एकदम डाऊनवाली, ती एन्जॉय करणं महत्त्वाचं. आणि सध्या मी ती खूप 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 छान पद्धतीने करते. मला जेवढं शक्य होईल तेवढं करते. नाही झालं कोणी काही म्हणत नाही आणि छान वाटतंय. पण कारण हा अनुभव मला पुन्हा माझ्या आयुष्यात घेता येणार नाही, हे सगळं मला पुन्हा कधी एक्सपिरियन्स करता येणार नाही. त्यामुळे मला जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं मी करते या प्रेग्नन्सीत. आणि अशीच मस्त माझी जी पुढचे 3 महिने आहेत तेही जाऊ देत, हीच माझी इच्छा आहे. आणि चला तर मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.